काँग्रेस समस्त काँग्रेसजनांचं केलेलं आहे. त्यामुळे राहुल गांधींची तुलना इतर कोणी करता असा विषय नाही. कुठल्याही पक्षाच्या अध्यक्षाला आनंद होतोच की माझ्या पक्षाने एवढ्या जागा जिंकलेल्या आहेत आणि त्यांना सुद्धा हा एक अतिशय आनंदाची बातमी होती. विशेषतः देशामध्ये इतरत्र होणाऱ्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर मिळणारा विजय, एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट हा अन्य जिल्ह्यामध्ये किंवा अन्य राज्यामध्ये होणं स्वाभाविक आहे. आणि त्याच्यामुळे मला जे आज फोन दिवसभरात येत आहेत ते फक्त महाराष्ट्रापुरते नाही, इतर राज्यातल्या लोकांचे गुजरातमधले फोन येत आहेत, इतर हिमाचलमधले फोन येत आहेत. सर्वांना आनंद आहे की हे चांगलं झालं आणि एकंदरीत संकेत जो आहे की तो भाजपचा आता परतीचा प्रवास हा महाराष्ट्रापासून देशामध्ये इतरत्र सुरू होणार आहे. कारण विषय तसे आहेत, म्हणजे नांदेडचे स्थानिक विषय, नागरी समस्याचा विषय त्याचा होताच, पण त्याचबरोबर देश पातळीवरच्या ज्या विविध घटना घडत आहेत त्याला भाजप जबाबदार आहे. त्याविषयी सुद्धा लोकांच्या मनात प्रचंड प्रक्षोभ आहे आणि त्याचाही परिणाम सुद्धा या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतात. या राष्ट्रीय प्रश्नांचा आणि स्थानिक प्रश्नांचा लेखाजोखा तर आपण मांडणारच आहोत, परंतु आता आपण सांगितलं की आपल्या राज्याबाहेरून देखील काँग्रेसच्या नेत्यांचे आणि इतर नेत्यांचे देखील फोन येतात. आपलं अभिनंदन होत आहे. आता हिमाचल प्रदेशच्या निवडणुका आणि त्यानंतर गुजरात राज्याच्या निवडणुका आणि या काँग्रेससाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. या दोन्ही निवडणुकांमध्ये प्रचाराला तुम्ही जाणार आहात? पक्षाने जबाबदारी नक्कीच जाईन मी. असं की पक्षाला काय कुठल्या जिल्ह्यात कोणाला पाठवायचे पक्ष ठरवतो. मी प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्राची जिम्मेदारी अधिक माझ्यावर आहे. परंतु पक्षाने मला सांगितलं की आपण जाता, आपण नक्कीच जाऊ. त्याला काय, मी अनेक वेळा गेलो, गुजरातला सुद्धा याच्या अगोदर गेलोय. नांदेडमधला हा विजय जो आहे तो काँग्रेसचा आणि त्याहीपेक्षा काँग्रेसच्या टीमचा आणि त्या टीमचं नेतृत्व करणाऱ्या अशोक चव्हाण यांचा असं आपण सांगितलं. मग पराभव नेमका कोणाचा झाला? पराभव हा भाजपच्या स्थानिक चेहरा नसण्याचा झाला का पराभव राज्यातल्या सरकारच्या परफॉर्मन्सचा झाला का पराभव केंद्रातल्या सरकारच्या पॉलिसीचा झाला? मला वाटतं हे संमिश्र असा विषय हा. फक्त पहिली गोष्ट म्हणजे नांदेडच्या निवडणुकीचं नेतृत्व मी करत नव्हतो. मी तिथे प्रदेशचा अध्यक्ष नात्याने माझा मतदारसंघ सुद्धा आहे, त्यामुळे अधिक लक्ष देणं मला क्रमप्राप्तच आहे. पण आमचे दोन्ही आमदार डी.पी. सावंत हे पालकमंत्री राहिलेले आहेत, त्यांच्या अधिक जनता मतदारसंघ आहे. शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमर राजूरकर हे तिथले आहेत. त्यामुळे प्राथमिक ही जी काही जिम्मेदारी त्यांनी सांभाळली आणि मग मी ज्या ठिकाणी मला वाटलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी मी जाऊन आलो. त्यामुळे ही जिम्मेदारी स्थानिक नेत्यांनी सांभाळली आणि मी त्या ठिकाणी काही ठिकाणी जाऊन आलो. हा त्याला एक भाग झाला. आपण म्हणूया हा पराभव कोणाचा आहे? हा पराभव निश्चितच भाजपचा आहे. कारण भाजप आमचा मुख्य प्रतिस्पर्धी भाजप होते, त्यामुळे भाजपचा हा मुख्य पराभव आहे. शिवसेनेचं अस्तित्व जवळपास महाराष्ट्रात आता हळूहळू नष्ट होत चाललंय, त्यामुळे न बोललेलं बरं. राष्ट्रवादीचं शून्य परिणाम शून्य निकाल आहे, एमआयएमचाही शून्य निकाल झालेला आहे. आणि त्यामुळे देश पातळीवरचे जे धोरणात्मक निर्णय भाजपचे चुकले, महाराष्ट्रातले निर्णय जे चुकले, त्याचा एक संमिश्र परिणाम आणि स्थानिक विषय जे आहेत त्यांनी ज्या पद्धतीने व्यक्तिगत कोणते राज्य पातळीवरचे कोणते निर्णय चुकले असं वाटतं की ज्याचं रिफ्लेक्शन नांदेडमध्ये पडावं, किंवा राष्ट्र पातळीवरचे कोणते असे मुद्दे आहेत की ज्याचं रिफ्लेक्शन नांदेडमध्ये पडावं? कारण त्यानंतर नोटाबंदी जर तुम्ही म्हणत असाल किंवा जीएसटी म्हणत असाल तर नोटाबंदीच्या नंतर आपल्याकडे उत्तर प्रदेशच्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर ग्रामपंचायतीच्या, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या. या सगळ्यात भाजप नंबर 1 आहे. नाही, नांदेडची परिस्थिती सांगतो. देशामधले अनेक विषय अनेक पद्धतीने स्थानिक प्रत्येक जिल्ह्याचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. प्रत्येक जिल्ह्याचं राजकीय केमिस्ट्री वेगळी असू शकते. त्यामुळे मला 3 गोष्टी आपण विभागून सांगितल्या. एक तर नांदेड स्थानिकमध्ये विचार जर केला तर भाजप सरकार आल्यापासून 3 वर्षामध्ये 3 महापौर, 3 आयुक्त दिले आम्हाला. म्हणजे एकही अधिकारी तिथे बसू द्यायचा नाही, काम करू द्यायचं. ही एकंदरीत रणनीती भाजप निवडणुकीच्या तोंडावर हे सगळे विषय अशा पद्धतीने हाताळले गेले की 3 वर्षामध्ये 3 आयुक्त देण्याचा. म्हणजे एकही आयुक्त नॉर्मली एखादा अधिकारी दिला, माहिती आहे सर्व मुख्यमंत्री म्हणून मी कुठल्याही अधिकारात विनाकारण बदललं नाही. 3 वर्ष एखाद्या आयुक्ताला एखाद्या माणसाला दिल्यानंतर 3 वर्ष पूर्णपणे त्यांनी काम केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि म्हणून ते धोरण मी स्वीकार. यांनी 3 वर्षात 3 आयुक्त दिले. स्थानिक पातळीवर कुठलीही मदत ही जिल्ह्याला करायची भूमिका तरी स्वीकारली. ठीक आहे, त्याचा काय आम्हाला फारसा परिणाम तेव्हा झाला नाही. आता कचऱ्याचं टेंडर सुद्धा भरलेल्या त्या तुमचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला सांगितलंय काही लोकांनी की तू आता हे टेंडर घ्यायचं नाही, तुझे पैसे डिपॉझिट बोलायला हरकत नाही, पण 15 महिनाभर 1.5 महिनाभर कचरा असाच गावामध्ये साठू द्या, म्हणजे हे काँग्रेसवर सर खापर फुटेल. हाही प्रयत्न झाला. म्हणजे विविध मार्गाने हे सगळं. आणि मग कर्जमाफीचा विषय आहेच. राज्य पातळीवर कर्जमाफीचा विषय अद्यापही गाव पातळीवर हा शहर जरी असलं तर शहरात राहणारा वर्ग हा ग्रामीण भागात संबंध आहे, त्यांची शेती आहे लोकांची. म्हणजे कर्जमाफीची बंडलबाजी जी काही असते राज्यामध्ये अद्यापही काही झालेलं नाहीये. लोकांनी रांगा लावल्या तुमच्या नोटबंदीच्या संदर्भात, नोटा बदलून त्याचाही परिणाम. विशेष रिझर्व्ह बँकेचा जो निकाल आला
त्याचा रिपोर्ट आला. त्या रिपोर्टने स्पष्ट म्हणलं की 99% पैसे परत आलेत. मग नोटबंदी केली कशा करता, हा विषय लोकांच्या समोर आम्ही मांडला की हे सगळं जे चाललंय कशामुळे केलं, कोणाच्या हट्टापोटी केलं, फायदा काय झाला लोकांना याचा. त्यामुळे हे सगळे विषय, हा विषय त्यातला आलेला आहे. आणि मग भाजपचं पोस्टर होतं, मोठं बॅनर होतं, देशात कमळ, राज्यात कमळ, नांदेड कमळच. आम्ही म्हणतो देशात थापा, राज्यात थापा, नांदेड थापा चालणार नाहीत. आम्ही सांगितलं लोकांना पटलं की थापा मारून यांनी सगळं आता 3 वर्ष घालवली, नांदेड थापाच मारतायत. त्यामुळे ह्याचाही परिणाम लोकांच्या मनावर झाला. हे सगळं योग्य नाहीये. म्हणजेच एक प्रकारे भाजपला नको म्हणून तुम्हाला मतदान झालं, म्हणजे याचा अर्थ नकारात्मक मतदान होतं, सकारात्मक मतदान अजून झालेलं नाही. भाजपपेक्षा काँग्रेस चांगली ही लोकांची भूमिका. लोकांना वाटलं 3-3.5 वर्षापूर्वी आपण सरकार देशात निवडून आलं, या सरकारचा एकच पराभव हा केला पाहिजे. त्यांना कुठेतरी दाखवलं पाहिजे की नाही आमची मतं काय, आमचं मन काय सांगतं. मन की बात, लोकांच्या घरातली मन की बात काय लोकांनी आज या मतपेटीमध्ये व्यक्त केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की हा नकारात्मक विषय नाहीये, काँग्रेस पाहिजे म्हणून मतदान आहे. आपण आता मगाशी 3 आयुक्तांची गोष्ट केलीत. माझ्या माहितीप्रमाणे एलबीटीचे 15 कोटी रुपये 2 वर्ष देणं लागत होतं, ते पैसे आले नाहीत. किंवा दलित सुधार वस्तीचे 30-35 कोटी रुपये होते, ते देणं आलं नाही. परंतु स्थानिक प्रश्नांवर निवडणूक लढवली गेली असं कुठे दिसत नव्हतं. हा वैयक्तिक करिश्मा होता अशोक चव्हाण यांचा, जो गल्ली गल्लीत संपर्क आहे. अगदी शंकररावांपासून आजपर्यंत आपल्या घराण्याशी जी आलेली निष्ठा आहे त्याचा हा एक परिणाम आहे. आणि नंतर तिथली जी लोकल अरिथमॅटिक्स आहे, प्रत्येक मतदारसंघाचं वॉर्ड वाईज तुम्हाला सगळं माहिती आहे. कारण तुमच्या खासदारकीच्या निवडणुकीला झालेलं मतदान जर आपण पाहिलं तर तुम्हाला सर्वात जास्त हात दिला होता हा नांदेड शहराने, किंवा आपल्या विजयाची मुहूर्तमेंट तिथे रोवली गेली. बाकीच्या भागात तुल्यबळ लढती किंवा पिछेहाट अशा गोष्टी होत्या बाकीच्या 6 जवळपास 4 विधानसभा मतदारसंघामध्ये. त्यामुळे हे जे मुद्दे होते 35 कोटी रुपये, 14 कोटी रुपये, 15 कोटी रुपये, ह्याच्यात निवडणूक नाही लढवली गेली. या विषयावर आम्ही निश्चितच प्रत्येक बऱ्याचशा भाषणामध्ये उल्लेख केला आम्ही की दलित वस्तीचे पैसे सुद्धा हा शासनाकडून थांबवले गेले, काही कारणच नाही. म्हणजे जिल्हा परिषदेला आलेला पैसा, शहरामध्ये नगरपालिकेला महापालिकेला मिळाला दलित वस्ती, हा त्यांनी शेवटी जो पैसा दिला होता, टेंडर झाले सगळे झाले होते पण थांबवून ठेवलं. आयुक्तांना निर्देश होते की तुम्ही हे द्यायचे नाहीत. का हे काम झालं तर क्रेडिट काँग्रेस काँग्रेसची महानगरपालिका, हा विषय आम्ही घेतला अनेक ठिकाणी. लोकांना पटलं ते काय चाललंय काय. म्हणजे खरं म्हणजे शासनाकडून अपेक्षा होती थोडंसं व्यापक विचार केला पाहिजे. राज्य हा शेवटी महापालिका कोणाची हा विषय नाही आहे. राज्यात आम्ही सुद्धा राज्य करत असताना कधी हा विचार केला की नगरपालिका कोणाची, आम्ही तर ठीक आहे कोणाची नगर असं लोकांनी ज्यांना निवडून दिलं त्यांना मदत केली पाहिजे. तर नगर गावाचं नुकसान का करायचं, हे ते होऊ दिलं नाही. दुसरा विषय आपण जो सांगितला, एक गोष्ट मान्यच करावी लागेल, लोकांचा प्रचंड विश्वास आहे. म्हणजे मी लोकांना खरं म्हणजे हात जोडून नमस्कार या ठिकाणी करतो की लोकांनी भरपूर विश्वास ठेवला, प्रेम आहे. आज नुसतं असं काही नातं निवडणुकीपुरती नातं नाही आहे. मी नांदेडवासियांचे आभार जाहीरपणे अनेक ठिकाणी मान्य याही माध्यमातून मानतो की लोकांचं प्रचंड प्रेम आहे, प्रचंड विश्वास आहे. ही मंडळी खोटं बोलणारी नाही. शंकरराव चव्हाणांवर विश्वास एका कारणासाठी होता की नाही प्रशासक आहेत, आपल्या गावाचं चांगलं भलं यांनी केलेलं आहे आणि यांच्याशिवाय नांदेडात चांगलं काही दिवस येणार नाहीत, ही भूमिका लोक. आज माझ्यावर तीच जिम्मेदारी आहे आणि लोकांना सांगितलं या गावात जिम्मेदारी मी अशोक चव्हाण व्यक्तिगत घेतो. लोकांना बोललोय मी, म्हणजे हे फक्त निवडणुकीपुरती आलो भाषण केल्याचा विषय नाहीये, मला परत यायचं तुमच्याकडे. त्यामुळे या गावाचं उत्तरदायित्व, ओनरशिप म्हणतात ना, आज ओनरशिप मालकी नाही, जिम्मेदारी अशोक चव्हाणांनी स्वीकारली. जाहीरपणे मी बोललो, म्हणलं काही जरी असलं, अशोक चव्हाण काय 36 जिल्ह्यांची जबाबदारी घेऊ शकत नाहीत किंवा 36 जिल्ह्यामध्ये असे अशोक चव्हाण कुठे आहेत काँग्रेसकडे. आज तुमची 2 पिढ्यांची 3 पिढ्यांची पुण्याई आहे तिथे. तुमच्या घराण्याशी बांधलेले अनेक कार्यकर्ते आहेत की जे काँग्रेसपेक्षा सुद्धा अशोक चव्हाण यांच्याकरता उभे राहतात. मग तुम्ही काय सांगाल, जो मुद्दा मगाचपासून ज्याची टीका आता राणेसाहेबांच्या कुटुंबियांकडनं पण झाली की नांदेड मधल्या प्रदेशाध्यक्षाचा विजय झाला, त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे. मी त्यांना जाताना शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या मतावर प्रतिक्रिया मी देणार नाही. परंतु नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचं काय हाही प्रश्न विचारला गेला होता त्यावेळेस. नांदेडमध्ये काय हे लोकांनी दिलंय, मी सांगण्यापेक्षा उत्तर लोकांनी दिलं त्याच्यामध्ये. आणि माझा मुद्दा एवढाच आहे की जे आपल्या जिल्ह्यापुरती गोष्टी बोलतात, विरोधकांच्या बाबतीत बोलतो, मला नाव घ्यायचं नाही कोणाचं, परंतु त्यांनी आपल्या जिल्ह्यात काय काय किती गड राखला, कुठल्या पक्षाचा काय त्याचे परिणाम झाले हे सर्वश्रुत आहे. मी तुलना मला कोणाशीच करायची नाहीये. ही गोष्ट तेवढीच खरी आहे की अशोक चव्हाण 36 जिल्ह्यांची एकटी जिम्मेदारी घेऊ शकत नाही किंवा कुठलाही नेता घेऊ शकत नाही. देवेंद्र फडणवीस सुद्धा घेऊ शकत नाही जिल्ह्याची. मुद्दा एवढाच आहे, जे आपले विविध पक्षाचे नेते आहेत, कुठलाही क्रिकेटची टीम ज्याला मी उदाहरण देतो, सगळ्यांनी जर स्कोर केला तर टीमचा स्कोर वाढतो.
विराट कोहली एकटा जर स्कोर केला तर विराट कोहलीमुळे टीमचा स्कोर वाढू शकत नाही. बाकीच्या सगळ्या बॅट्समननी जर स्कोर केला तर त्या टीमचा सामूहिक स्कोर म्हणून त्या टीमला यश मिळतं. हे माझं गणित आहे. आणि मला वाटतं की राज्यातले माझे अनेक सहकारी या मताशी सहमत असतील की राज्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ते नेते आहेत त्या जिल्ह्यातले आहेत. राज्याचे नेते जरूर आहेत. आधी जिल्हा नंतर राज्य. कारण जिल्ह्यात असू तर राज्यात देऊ ना आपण. आज मी जे काय आहे माझ्या जिल्ह्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं म्हणून मी माझ्या जिल्हा मला विसरता येत नाही. तर बाकीचे नेते माझ्या सुद्धा तेच त्या तत्वाचे त्यांनी स्वीकार केलेला आहे की आपापला जिल्हा सांभाळा, स्कोर करा, राज्यात स्कोर वाढवा. एक प्रकारे प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली जागा आता मजबूत झाली. आतापर्यंत आपल्या प्रदेशाध्यक्ष पदी असण्यावर आक्षेप घेतले जात होते. काही जण खुलेपणाने घेत होते तर काही जण छुपेपणाने घेत होते, मीडियाकडे जात होते. परंतु आता मात्र आपलं प्रदेशाध्यक्ष पद मजबूत झालं. एवढंच काय तर दिल्ली दरबारात देखील आपलं वजन वाढलं. माझं वजन कमी झालेलं नाही आणि वाढलेलंही नाही. माझं वजन मी काय आहे तसंच ठेवतो आणि माझे पाय पक्के जमिनीवर आहेत. त्यामुळे माझं प्रदेशाध्यक्ष पक्क झालं किंवा काय आम्ही अध्यक्षांना अधिकार देऊन टाकतो. आमची मिटिंग झाली. आम्ही सांगितलं की जेवढे नवीन निर्वाचित जे आमचे प्रदेशचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले आहेत कारण मी ठराव घेतला की याच्या पुढचे प्रदेश अध्यक्ष, मुंबईचा अध्यक्ष, महाराष्ट्राचा अध्यक्ष जे काही निर्णय घ्यायचे असतील तर आमच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांनी तो निर्णय घ्यायचा आहे. आम्ही त्यांना पूर्णपणे अधिकार देत आहोत. त्याच्यामुळे हा अधिकार अध्यक्षांकडे आहे. त्यांना माझं वाटलं काम योग्य आहे, निश्चितच मी काम करायला आनंद. त्यांना वाटलं कोणी माझ्यापेक्षा चांगला आहे. शेवटी कोणी अध्यक्ष जरी असला तर शेवटी पक्षाचा परफॉर्मन्स हा त्यातला महत्वाचा पॅरामीटर आहे. त्यामुळे सर्वांच्या संमिश्र प्रयत्नातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चांगलं काम करता आलं पाहिजे आणि त्यांना वाटलं की माझ्यापेक्षा कोणी अधिक चॉईस चांगला असेल मी निश्चित बाजूला माझी काही हरकत नाही. बऱ्याच वर्षानंतर आपल्या चेहऱ्यावर आम्हाला हसू दिसलं. यापूर्वीचे अनेक भ्रष्टाचाराचे आरोप, आदर्श, अशोक पर्व किंवा गुरुदा गद्दीसाठी आलेले 2200 कोटी रुपये त्याची प्रशांत बंब यांनी मला वाटतं मागणी केली होती एसीबीकडे आणि त्यांनी पत्र पण लिहिली होती. या सगळ्यानंतर अशोक चव्हाण आता एक रिलॅक्स मोडमध्ये आहेत. जे मूळ अशोक चव्हाण यांचा स्वभाव आहे तो आता दिसेल आम्हाला. असं मी तुम्हाला मुद्दाम हा विषय तुम्ही सांगताय अनेक वेळा आलाय. म्हणजे अनेक माझ्या टेलिव्हिजन इंटरव्ह्यूज मध्ये प्रामुख्याने हा विषय मला विचारला जातो. पहिली गोष्ट यात काही तथ्य नाहीये. एक तर काही गोष्टी न्यायप्रविष्ट असल्यामुळे अधिक मी त्यात बोलणं उचित नाही. हा त्यातला पहिला मुद्दा झाला. परंतु एक स्ट्रॅटेजी म्हणून काही लोकांची आहे की ह्याला संपवा तर काँग्रेस संपू शकते या जिल्ह्यामध्ये. ह्या स्ट्रॅटेजीप्रमाणे काही लोक काम करत आहेत. पण मला त्या लोकांना हे सांगायचं आहे की मी काय असं हटणार नाही, मी संपणार नाही. आणि यांनी मला किती त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी कुठेही चुकीचं काम केलं नाही आणि त्याचा मुकाबला मी खंबीरपणे करेन. लोक माझ्या बरोबर आहे. त्यांना लोकाभिमुख नेतृत्व त्यांना जे अपेक्षित आहे. मला हे सांगा जी माझ्या हात धुवून लागली काही मंडळी आहेत त्याला म्हणजे त्यांना मदत. हा जो इशारा आहे आणि हा जो शब्दांमधला द्वेष आहे हा पक्षांतर्गत देखील दिसतोय आता. नाही पक्षांतर मला कोणाला बनायचं नाही. मला ते कालांतराने सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. रोखठोकच बोललं पाहिजे ना तुमच्या. मुद्दा एवढाच आहे. आज दुर्दैवाने आजचं राजकारण झालंय हे वैचारिक मतभेदापेक्षा व्यक्तिगत द्वेषाचं राजकारण बऱ्याच ठिकाणी दुर्दैवाने झालंय. एकेकाळी होते ना आमचे वडील राजकारणात होते, राज्याचे मुख्यमंत्री होते, वसंत नाईक साहेबांना मी पाहिलंय, यशवंतराव चव्हाणांना मी पाहिलेलं आहे, विरोधी म्हणजे भाजप सेनेचं राज्य पाहिलंय. एक दर्जा ठेवून राजकारण व्हायचं. आता कसं आहे ह्याला संपवा त्याला संपवा हे जे राजकारण सुरू झालंय ही दुर्दैवाची बाब आहे. ही सर्वच पक्षांना त्रास होणार यातून. म्हणजे मी काही चुकीच्या गोष्टी करण्याला झाकून टाका असं माझं म्हणणं नाही आहे. परंतु राजकारणाचा जी मंडळी आता दुर्दैवाने काही निवृत्त सनदी अधिकारी घुसलेले आहेत. प्रचंड पैसा त्यांच्याकडे आलेला आहे काही लोकांकडे. मी सर्वांना दोष देत नाही पण काही लोकांनी हे तंत्र अवलंबलं आहे की हे संपल्याशिवाय आमचं उगम होऊ शकत नाही आणि मग ह्याला संपवा. कागद काढा, झेरॉक्स काढा, वाटा माध्यमांना द्या, मुख्यमंत्र्यांकडून कागद द्या. हा रोजचा नियतीचा प्रवास काही लोकांनी केलेला आहे. पण मला त्यांना मुद्दाम सांगायचं याला आम्ही घाबरणार नाही. याच्यापेक्षा वाईट काय होणार माझं. मुद्दा एवढाच आहे की याला उत्तर देण्याइतकी ताकद आणि कॅपॅसिटी आमच्यामध्ये आहे. ठीक आहे आज दिवस पण हीच जर प्रवृत्ती ज्या पद्धतीने काही राज्यकर्ते काम करतायत उद्या राज्य बदलल्यानंतर आम्हीच हीच प्रवृत्ती अवलंबली चालेल का. मी या मताचं नाहीये. माझं मत वेगळं आहे आणि त्यावेळेस जाहीरपणे बोललेलो आहे की राजकारण दर्जा ठेवून काम करा. विरोधक म्हणून आयडिओलॉजिकल वैचारिक गोष्टीवर बोलू आपण पण ह्याला संपवल्याशिवाय आमचा उगम होऊ शकत नाही हे तत्व जे काही लोकांनी स्वीकारलेलं आहे ते मला वाटतं खेदजनक आहे. अलीकडच्या काळात इतर राजकारण हे इतकं धकाधकीचं आणि तीव्र स्पर्धेचं जीवघेणं झालंय तसंच पक्षांतर्गत संघर्ष देखील प्रचंड वाढलेला आहे. ते पक्षांतर्गत संघर्ष नाही. प्रत्येकाला वाटतं की मला एक पोझिशन मिळालं काय गैर काहीच नाही ना.
मी मुख्यमंत्री होतो, मला वाटतं मी कॅबिनेट झालो, राज्यमंत्री होतो, मी कॅबिनेट मंत्री झालो, मला वाटतं मुख्यमंत्री झालो, मी मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष पद मला मिळालं. म्हणजे मुद्दा असा आहे की प्रत्येकाला करिअर एक आहे ना. आज एखादा चीफ ऑफ ब्युरो वाटतं मी संपादक व्हावा, संपादकाला वाटतं मी मुख्य संपादक व्हावा, असा जो प्रवास आहे. त्यामुळे कोणावर काही अपेक्षा असणं काही चुकीचं नाहीये. पण मी तुम्हाला त्रास देऊन काहीतरी मी व्हावं, तुम्हाला हकलावं, बाजूला घालावा, ही जी प्रवृत्ती आहे ती वाईट आहे. या पलीकडे जाऊन काही महत्वाचे मुद्दे होते, नांदेडमध्ये होते. त्यातला पहिला मुद्दा असा होता की 65 कोटी रुपये खर्च करून गोदेच्या किनाऱ्यावर एक नदी घाट बांधण्यात आला. परंतु जे 19-20 नाले आहेत त्या नाल्यांमधून तसंच घाण पाणी गटारगंगेसारखं गोदावरीत मिसळत होतं. गोदावरी प्रदूषित होती. त्यामुळे नांदेडकरांना पाणी पिण्याकरता मिनरल वॉटर वापरायला लागत होतं, बॉटल वॉटर वापरायला लागत होतं. पाण्याचा प्रश्न सुद्धा आपण नाही सोडवला. ही माहिती चुकीची आहे. नांदेडवासियांना पाणी जे प्यायचं मिळतं त्या भागातून मिळत नाही. अपस्ट्रीमला विष्णुपुरी प्रकल्पाच्या त्या भागातून नांदेडचं पाण्याचं पंपिंग होतं. हे मला मुद्दाम स्पष्ट केलं पाहिजे. कारण की पाणी जे काही उपसा होतो तो अपस्ट्रीम वरच्या भागातून होतो. विष्णुपुरी प्रकल्पाचा जे डॅम आहे त्या डॅमच्या भागातून पाण्याचं त्या ठिकाणी जॅकवेल आहे तिथून पाणी घेतलं जातं. हा पहिला विषय. दुसरा विषय, नांदेडमध्ये नदीमध्ये पाणी किंवा नाले सोडण्यात आलेले नाहीत. किंबहुना त्या ठिकाणी जी पाईपलाईन करून ड्रेनेज सिस्टम पॅरलली नदीच्या बाजूने ती ड्रेनेज सिस्टम काढण्यात आलेली आहे. आता पहिल्यापेक्षा त्याची क्षमता अधिकच वाढवायची आवश्यकता आहे. कारण की सांडपाणी मोठ्या प्रमाणावर येतंय. आता ज्या क्षमतेने ते सगळे ड्रेनेज सिस्टम करण्यात आली होती ती क्षमता अपुरी पडत आहे. आणि ही गोष्ट नाकारता येणार नाही की त्याच्यामुळे नदीमध्ये ते प्रदूषित पाणी जाऊ लागलं, पाणी प्रदूषित होऊ लागलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे आता त्याच्यामध्ये लक्ष घालणं आम्ही मान्यच करतो ना. पण ते पाणी लोकांना प्यायला घालतो चुकीचं आहे. आता आम्ही ज्याला एसटीपी त्या ठिकाणी नांदेडमध्ये उभं केलेलं आहे. ड्रेन वॉटर त्या ठिकाणी ड्रेनेज पाणी चाललंय त्याला शुद्धीकरण करून रिसायकलिंग करण्याचा विषय आहे. त्यामुळे सगळे प्रश्न प्रायोरिटीने घ्यावेच लागणार आहे. आता आपण अनेक ठिकाणी पाहतो पुण्यासारख्या फुरसुंगीमध्ये सुद्धा कचरे ढीग लागलेले आहेत. असं काही प्रत्येक शहरांमधले हे विषय आता ज्वलंत झालेले आहेत. आणि आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी देऊन सुद्धा तिथे लोकांचे आंदोलन सुरू फुरसुंगीमध्ये आहेत. त्यामुळे हे विषय काही नवीन नाही आहेत. युद्ध पातळीवर हाताळावं लागतील. सरकारला त्याचा राजकीय उपयोग, सरकार कोणाचा असो, राजकीय उपयोग न करता त्याला मदत करावी लागेल. सरकार भाजपचं असो किंवा काँग्रेसचा असो, ते त्या शहरातले प्रश्न निर्माण झाले त्याकरता मदतीची भूमिका घ्यावी लागेल असं म्हणतात. त्यांचे कोर्ट काय आता कुठल्याही गोष्टी कोर्टाचे आदेश सुद्धा होता हल्ली. त्यामुळे ते काही सरकार नाही केलं शेवटी कोर्टात जावं लागेल. नगर विकासाचे प्रश्न सर्वच जिल्ह्यामध्ये शहरांमध्ये कायम आहेत. परंतु राजकारण न करता त्यावर सामंजस्यानं तोडगा केला पाहिजे. त्या ठिकाणी कोण कोणत्या पक्षाचा आहे, कुठे कोणत्या पक्षाची सत्ता आहे बघून चालणार नाही. चर्चेचा सिलसिला असाच चालू राहणार. कुठे जाऊ नका पाहत राहा. झी 24 तास भर पाहत आहे रोख ठोक अशोक चव्हाण.